जे केली तये काळी माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा घेतले नुतरी उचलोनी कडेवरी माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यदक्षरमणाख्येयमानन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची वरी बैसव पाऊले श्री गुरूंची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया पुरविली आळी जे जे केली तये काळी माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण देहू निवासी संतश्रेष्ठ संतश्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा आई काय असते माय काय असते मातृशक्ती काय असते तिचं अंतकरण काय असतं तिच्या जीवनातलं प्रत्येक पाऊल ती कशा पद्धतीनं टाकते आणि मुलासाठी समर्पित असलेलं जीवन ती कशा पद्धतीनं जगते याची तुलना साक्षात भगवंताच्या कार्याशी करणारा तुकोबारायाचा हा अभंग आहे. विठाला 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 अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार द्यायचा तो असा. वैकुंठवासी कस्तुराबाई राधाकिशनरावजी जाधव पाटील अर्थात सगळ्यांच्या ताई आणि आमच्या सगळ्या साधकांच्या माय ताईचं देहावसन 9 दिवसापूर्वी झालं. उद्या त्यांचा दशक्रिया. त्या अनुषंगानं 4 दिवसाचा कीर्तन उत्सव नामसंकीर्तन सोहळा आदरांजली श्रद्धांजलीचं हे चिंतन सगळ्यांच्या वाट्याला थोडं थोडं या परिवारातले सर्व सदस्य विशेषतः आमचे आदरणीय नाना रामदास राधाकिशनजी जाधव पाटील आमचे अण्णा तुकारामजी राधाकिशनजी जाधव पाटील आमचे भाऊ एकनाथरावजी राधाकिशनजी जाधव पाटील आणि आमच्या सगळ्यांचे लाडके आबा शामरावजी राधाकिशनजी जाधव पाटील आमच्या मंदा आत्या असतील आणि नानांचे सगळे चुलत भाऊ त्यांचे पुतणे मुलं नातवंड सगळा जाधव पाटील परिवार प्रातस्मरणीय श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे ज्ञानेश्वरी मंदिर तथा केंद्रे महाराज संस्थान या संस्थांच्या माध्यमातून या परिवाराशी गेल्या 24 वर्षापासून अत्यंत जिव्हाळ्याचा खरं तर आम्हाला या परिवाराच्या अपेक्षा वेगळं मानतच नाही. कारण आम्ही अगदी छोटी छोटी विद्यार्थी दशेतली मुलं असताना मी असेल महंत मठाधिपती विष्णू महाराज असतील आम्हाला ज्या माऊलीनं अंगा खांद्यावर खेळवलं जिच्या हातच्या दसम्या खाल्ल्या जिच्या हातचा खाऊ खाल्ला त्या आईला आज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्हाला उभं राहायची वेळ येते. बातमी कळली त्या दिवशी एका बाजूला दुःख झालं एक पुण्यात्मा एक पवित्र स्मृती आपल्यातून निघून गेली पण दुसऱ्या बाजूला एक समाधान असं होतं की आयुष्यभर आईनं केलेला परमार्थ कामाला आला.
चालता चालता बोलता बोलता उभ्या उभी देह ठेवणं फार फार महत्वाचं आहे. एकदा 80च्या पुढं तुम्ही सरकलात, देवाला प्रार्थना करत जा, कधीही येऊ दे बाबा, फक्त मला अंथरून धरायची वेळ आणू नको. मला उभ्या उभी, त्या ज्ञानोबारायांनी जसं बोलले, झाकलीये घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. तसं तर पवित्र अंतकरणाच्या जीवात्म्याला देवच त्या यातना होऊ देत नाही. उलट जर तसा प्रसंग उभा राहिलाच तर ज्ञानोबाराय म्हणतात, देव त्या प्रसंगात सेवा करायला उभा राहतो. महाराज, हे असे 4 मुलं पदरात असणं म्हणजे त्या आईचं फार मोठं पुण्य आहे. शास्त्राचं एक गोड चिंतन सांगतो, मुलं सज्जन निघाले की समजावं आई पुण्यवान आहे. सुशिलो मातृपुण्येनं. मुलं चतुर निघाले की समजावं वडिलांचं पुण्य. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता. वंश पुण्यवान असेल तर दानशूर लेकरं जन्माला येतात, दातव्य वंश पुण्येनं. आणि लेकरं स्वतः नशीब चांगलं घेऊन आले तर ते श्रीमंत होतात. गरिबी श्रीमंती आपल्या कपाळाचा भाग. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता, दातव्य वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. या कुळाला दातृत्वही लाभलं, चातुर्यही लाभलं आणि सुशीलपणाही लाभला. हे आई वडिलांची पुण्याई आहे. ती माऊली खरंच पुण्यवान. माऊली ज्ञानोबाराय बोलतात, अशा जीवात्म्याची सेवा देवाला करावी अशी वाटते. ते ऋणवै पण देखोनी अंगी, मी तयाच्या उत्तीर्णत्वा लागी. भगवान माऊली ज्ञानोबाराय, देहाच्या तनुत्यागी परिचर्या करी. चुकून सुद्धा माझं विस्मरण त्यांना शेवटच्या काळात झालं नाही पाहिजे याची काळजी सुद्धा देव घेतो. देहवैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते. आत्मबोधावर त्या जीवात्म्याला देव स्वतः आणून ठेवतो. शेवटच्या काळामध्ये मुलांच्या रूपानं, नातवांच्या रूपानं, नातेवाईकांच्या रूपानं सेवा करायला सुद्धा तो उभा असतो. त्या जीवाला त्रास होणार नाही याची काळजी देव घेत असतो आणि एखाद्या नाजूक फुलासारखं सांभाळून आपल्या जवळ तो घेऊन जात असतो. मी कीर्तनातून आदरांजली अर्पण करत असताना, श्रद्धांजली अर्पण करत असताना आईला सद्गती मिळावी असं बिलकुल म्हणणार नाही. त्याचं कारण सांगतो. अशा आईला सद्गती जर देणार नसेल तर देवाचं डोकं ठिकाणावर नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. सद्गती दे म्हणायची गरज नाही, ती दिलेलीच आहे. ज्ञानोबाराय त्याच्याबद्दलही बोलले, जे जिवंतपणीच मला प्राप्त झाले ते मरणानंतर आणखी कुठं जाणार आहे. जे मरणा आईलीच कडे मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणि की कडे जातील केवी. देह असताना ज्यांनी परमात्मा आपलासा केलाय, देह पातानंतर ते परमात्मा सोडून अन्यत्र जाऊ शकत नाहीत हे भगवंतानं छाती ठोकपणे ज्ञानेश्वरीत सांगितले. आणि तुकोबाराय त्याच बाबतीमध्ये बोलून घेऊ. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. हासीने माता नगरे माघारे, हातीचे माता नगरे माघारे, हातीने माता नगरे माघारे, हातीने माता नगरे माघारे. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. दुसरी जागाच नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी. त्या अनंताच्या पायी जाऊन विराजमान झाल्या. मोक्याची जागा त्यांना प्राप्त झाली. मला हे कुटुंब पाहताना, आता आम्ही सगळेच ह्या कुटुंबातच आहे. गणेश महाराज आहेत, ही दोन्ही महाराज मंडळी,
एव्हाना आमच्या गोविंद महाराज केंद्रीय संस्थेत 1996 पासून आजपर्यंत जेवढेही विद्यार्थी झाले तेवढ्यांचा नानाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. आम्ही ज्या वेळेला पायी चालायचो तेव्हा ताई पायी असायच्या. त्यावेळेला महाराज सकाळच्या नाश्त्यात चिवडा जरी मिळाला तरी भरपूर असायचं. आम्ही अपेक्षेनं ताई जवळ जायचं, कारण आम्हाला माहित म्हातारी जवळ काहीतरी असणार. आणि मागं पुढं फिरायचं. बरोबर ताईच्या लक्षात यायचं लेकरं का फिरतायत. महाराज किमान 10-5 किलोची पिशवी सोबत राहायची त्यांच्या. मूठ भरून मनुके निघायचे आम्ही गेल्यावर, आणि ती मनुक्याची मूठ हातामध्ये यायची. वारीमध्ये हा जिव्हाळा. आणि बाबांच्या जीवनातला शेवटचा प्रसंग आठवा. महाराज केंद्रे बाबांची तब्येत साथ देत नव्हती. दवाखाना सारखा चालू होता, पण तशाही परिस्थितीत बाबा म्हटले मला एकदा शेवटचं दर्शन ताईचं घ्यायचंय आणि धारणगावला यायचंय. गाडीतून अक्षरशः बाबांना उतरता येत नव्हतं. आबांना विचार, पण बाबा आवर्जून धारणगावला आले, मळ्यात आले आणि डोळे भरून आईचं मुख पाहिलं, आईचं दर्शन घेतलं बाबांनी. आणि जाताना बाबा एवढंही बोलले, कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. आणि तसंच झालं. त्यानंतर बाबा पुन्हा धारणगावला आले नाही. एका ज्ञानेश्वरी मंदिरासारखी भव्य वास्तू उभी करणाऱ्या महापुरुषाला शेवटचं दर्शन ज्या माऊलीचं घ्यावं वाटलं, ती माऊली केवढी पुण्यवान असेल विचार करा. आम्हाला या परिवाराकडे पाहताना एक सहज कल्पना सुचून गेली. ती माऊली म्हणजे कौसल्या. आणि हे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नासारखे 4 भाऊ एकमेकासाठी सदैव समर्पणासाठी उभे असलेले. एवढ्या वर्षाचा आमचा संबंध आहे, पण नानांची मर्यादा ह्या 3 भावांनी कधी ओलांडली असं आम्हाला आजवर पाहायला मिळालं नाही. थोरल्या भावाला वडिलांनंतर वडिलाची जागा देऊन सणावाराला थोरल्या भावाची पाद्यपूजा करणार, आणि थोरल्या भावाचा आदेश आपल्यासाठी अंतिम आदेश आहे हे मानून लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नासारखे वागणारे हे 3 भाऊ पाहिले की मग लक्षात येतं अशा 4 भावंडांना जन्म देणारी ती आई केवढी पुण्यवान असेल. रात्री महाराज बोलूनही गेले, धन्य माता पिता तयाची, धन्य त्याची माय प्रसव, धन्य त्याची जीवन सगळ्यांनाच मिळालंय. जीवन वेगळं आणि जगणं वेगळं. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी जो प्रवास होतो त्याला जगणं म्हणायचं, आणि स्वतःची काहीतरी वेगळी ओळख ठेवून जाण्याचा प्रवास ज्यांचा घडतो त्यांना जीवन म्हणायचं. मी तुम्हाला प्रपंचही सांगतो आणि परमार्थही सांगतो. अगदी सरळ सरळ प्रपंच करताना कसा करायचा आणि परमार्थ करताना कसा करायचा. 2 गोड वाक्य ऐका. प्रपंच एवढा सुंदर करायचा की घरच्या माणसासकट नातेवाईकांना आपलं वेड लागलं पाहिजे, आणि परमार्थ असा करायचा की जगाचा बाप आपल्यासाठी भारावून गेला पाहिजे. देव वेडा होईल असा परमार्थ घडावा आणि जन वेड होईल असा संसार घडावा. अजून एक वाक्य सांगतो. जीवन जगताना एवढं सरळ जगा, जिथं आपण जाणार आहे तिथं लोकांनी आपली वाट पाहिली पाहिजे, आणि जिथून आपण निघून जाणार आहे तिथं लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे. एवढं सरळ जगायचं महाराज.
जिथं जाणार आहे तिथं आपली वाट पाहिल्या जावी आणि जिथून निघून जाणार आहे तिथं आपली आठवण काढल्या जावी. बऱ्याच वेळेला आपण संपर्क करतो, तुमच्याकडे येतोय आणि आपला फोन गेल्याबरोबर तो म्हणतो एवढा वेळ घरीच होतो पण आत्ताच बाहेर निघालोय. त्याला कुठेच जायचं नसतं, आपल्याला टाळायचं असतं. माणसं आपल्याला टाळू लागली तर आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. उलट माणसांनी म्हणावं तुम्ही येताय, बाहेरच होतो, 4 कामं हाताशी होती, सगळी बाजूला सारली, तुम्ही घरी येता, याच्यापेक्षा आणखी आम्हाला काय पाहिजे. सगळी कामं आज बाजूला, आज फक्त तुमच्यासाठी आमचा दिवस. इतकी आपुलकी लोकांना आपल्याबद्दल असावी. आणि आपण निघून गेलो तर किमान 2-4 दिवस आपली आठवण त्या घरच्या परिसरातल्या लोकांना राहावी. नाही तर आपण गेल्यावर बरं झालं पिढा गेली असं म्हणायची वेळ येऊ नये. इतकं सरळ जीवन आहे महाराज. आणखी एक गोड वाक्य सांगतो. तुकोबारायांनी जगण्याचं एक सूत्र सांगितलंय. जगायचं ना फार काही लागत नाही हो, इतकं सहज जगणं आहे. तुकोबारायाच्या प्रमाणानं सांगतो, जगाच्या पाठीवर ह्याच्यापेक्षा वेगळा काही परमार्थ असेल तर तुम्ही मला सांगा. तुकोबारायांनी एका प्रमाणात सगळा परमार्थ आणून ठेवला. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर भूषणाचे, वर्म सर्वेश्वर भूषणाचे, वर्म सर्वेश्वर भूषणाचे, वर्म सर्वेश्वर भूषणाचे. कोण्याही वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर पूजनाचे वर्म कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. महाराज आयुष्यच किती आहे हो. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म. काय आयुष्य किती बघा ना. अल्पायुष मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते. किमान 15 वर्ष आपले न कळण्यात गेले, खेळण्यात गेले. बालपण खेलो में गवाया, 15 वर्ष खेळण्यात गेले. आणि 60च्या नंतर काय आपल्या हातात. सरकार कुठल्याही नोकरीतून रिटायर करतं कितव्या वर्षी बोला ना. 58 आणि 60. म्हणजे सरकारचं म्हणणं आहे 60 नंतर तुमचं डोकं काम करत नाही, तुम्ही विश्रांती करा. मग 60 नंतरचं आयुष्य तर गेलं ना म्हातारपणात. 15 बालपणात गेले, पुढचे 40 म्हातारपणात गेले. 15 ते 60 45 हातात आहे आपल्या. त्या 45 मध्ये पीडा रोग क्षय, कोरोना सारख्या 2-3 लाट एका मागे एक आल्या तर 5 वर्ष गेले. त्याच्यात आजारपण आहे, हे सगळं. त्याच्यातून हे उत्सव सण बाजूला काढा, सगळा विचार केला तर आपल्या हातात फक्त 15 वर्ष राहतात. आणि 15 वर्ष जगायचं असताना माणसं उगाचच हा असा आणि तो तसा. अरे तू कसा बघ ना, बाकीचं कशाला पाहतो. कासया गुणदोष पाहू आणि कांचे मज काय त्यांचे उणे असे. हल्ली एक सगळ्यांच्या तोंडात वाक्य आहे बघा, याला काय कळतं, त्याला काय कळतं. मी म्हणतो बाबा त्यालाही काही कळत नाही, यालाही काही कळत नाही, पण तुलाही काही कळत नाही ना. गोड वाक्य सांगू का, मला काय कळतं हा विचारच करू नका. मला काय कळत नाही हा विचार करा. ईश्वरानं सगळ्यांना एक समान बनवलेलं नाही. सगळ्यांना एक कळत नाही, एकाला सगळं कळत नाही, सगळ्यांना सगळं तर बिलकुल कळत नाही. आता
विंचूरला पाण्याची बाटली घ्यायला थांबलो होतो. एक ग्रहस्थ आला, म्हणला महाराज रामकृष्ण हरी. म्हणलं रामकृष्ण, द्राक्ष बागेचं काय करू म्हटलं. मी म्हणलं मी काय डक नाही मी काय डकही नाही तुझ्या हवामानाचा अंदाज सांगायला, आणि शेती तज्ञ तर बिलकुल नाही. माझ्यापेक्षा तुला शेतीतलं जास्त कळतं. हा, मला ज्ञानेश्वरीची एखादी ओवी विचारली असती तर लगेच सांगितली असती, एखादं प्रमाण विचारलं असतं तर लगेच सांगितलं असतं. मी काय शेती तज्ञ नाही आणि त्यातलं मला काय कळत नाही, माझ्यापेक्षा तुला जास्त कळतं. एक गोड वाक्य सांगतो महाराज, मला काय कळतं हे आयुष्यभर नाही कळलं तरी चालेल, मला काय कळत नाही हे आधी कळलं पाहिजे. मला काय कळत नाही हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी आपल्याला कळायला सुरुवात झाली असं म्हणायचं. मृदंग याच्या बाबतीमध्ये मी अज्ञानी माणूस आहे. नाहीच म्हणायला शिकलोच नाही असं नाही, शिकलो. 3 महिने मृदंग शिकलो. 3 महिन्यात माझे 3 बोल झाले. गुरुवारी वैद्य बाबांनी 3रा बोल दिला आणि माझ्या पाठीत रट्टा दिला आणि एकच वाक्य सांगितलं, या पुढे तू बोल बसवायचे नाही. मी म्हणलं मग काय करू सांगा. बाबा म्हणाले, या पुढे तू बोल बसवायचे नाही, तू बोलायचं. किती सहज बोलणे हे तो उपदेश याला म्हणतात. सहज बोलून गेले, यापुढे बोल बसवायचे नाही, तू बोलायचं. आणि खरंच दुसऱ्याच आठवड्यात केंद्रे बाबांच्या धर्मशाळेत कीर्तन केलं. त्यांनी सांगितलं बोल बसवू नको, बोल. मग तेव्हा बोलायला सुरू केलं 99ला. ते अजून थांबलं नाही, चालूच आहे. मला यातलं जर कळत नसेल तर मी विनाकारण गणेश महाराजांना त्रास द्यायचा नाही. त्यांना उगाच म्हणायचं इकडनं हाना, तिकडनं हाना, तिकडनं हाना. त्यांनी मृदंग इथं आणून ठेवला आणि मला म्हटले कुठं हाणायचं तिथं हाना. मी म्हणायचं छे 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 छे, मला कुठं येतं लावता येत नाही तर गपचूप कीर्तन करायचं, त्रास द्यायचा नाही. आपण सुद्धा पुरुष मंडळी घरी आपलं फार वागणं चुकतं. बायकोला विनाकारणच आपला त्रास असतो. भाजी अशी कर, भाजी तशी कर, भाजी अशी झाली पाहिजे, भाजी तशी झाली पाहिजे. तिनं जर हाताला धरून स्वयंपाक घरात नेलं आणि तिनं आपल्याला म्हणाले आजच्या दिवस फोडणी तुम्ही टाका आणि कशी करायची ती एकदा मला सांगा, मग तिथं म्हणायचं हे मला कुठं येते, येत नाही तर गपचिप गिळायचं. विनाकारण त्रास द्यायचा. मला जे कळत नाही त्याच्यात मी डोकं लावायचं नाही, आणि मला जे कळतं हे मी कळलं असं जगाला दाखवायचंही नाही. उलट मला जे कळत नाही ते मला कसं कळेल हे कळून घेण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करायचा. विठाल प्रवास सरळ आहे हो. मी ताईचं खूप निरीक्षण करायचो. त्या प्रत्येक वेळेला आलं ना काहीतरी त्यांचा हात चालू असायचा. मी म्हणायचो तुम्ही शांत का बसत नाही. त्यांनी एकच वाक्य सांगायचं, जोपर्यंत देवानं हातपाय हलतात असं आपल्याला ठेवलंय तोपर्यंत आपण हातपाय हलवले पाहिजे. शेवटपर्यंत डोळ्याला दिसत होतं त्यांना, शेवटपर्यंत त्या चालत होत्या, शेवटपर्यंत चांगलं व्यवस्थित ऐकायला येत होतं आणि शेवटपर्यंत मुखातून येणारा प्रत्येक शब्द स्पष्ट होता. अजून दुसरं काय पाहिजे महाराज देवाला. देवानं तुम्हाला शेवटपर्यंत तुमची इंद्रिय सुस्थितीत ठेवावी. त्याचं दर्शन घेण्याची इच्छा झाली तर डोळ्याला तो दिसावा, त्याचं कीर्तन ऐकायची इच्छा झाली तर कानाला ते ऐकायला यावं, त्याचं नामचिंतन करण्याची इच्छा झाली तर वाणीला रामच म्हणता यावा, लांब लांब असं होऊ नये, रामच वाणीतून जावा. त्याच्या नावानं टाळी वाजवायचा प्रसंग उभा राहिला तर टाळीच वाजावी, आणि त्याच्या दर्शनासाठी पायानं जाण्याची इच्छा झाली तर आपल्या पायाने तिथवर घेऊन जावं. जीवन जगता आलं ना तर इतकं सुंदर जगता यावं. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक इंद्रियाला जर परमात्म्याची आस निर्माण झाली तर ती आस पूर्ण करण्याची इंद्रियानं आपल्याला साथ द्यावी. एवढं चांगलं जरी जगता आलं तरी आपण भरपूर चांगलं जगलो असं म्हणायचं. कथेची सामग्री जाऊ दे
सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंग. महाराज का कोणास ठाऊक आमच्यावर असे संस्कार झाले जोग महाराज संस्थेतून. पूजनीय प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले, शेवट नाना घुले बाबांनी बसून कीर्तन केलंच नाही. वयाच्या 77 वर्षापर्यंत कीर्तन उभा राहूनच केली. माझं देवाला एकच मागणं असतं महाराज, जोवर माझ्याकडून कीर्तन करून घ्यायचे तोपर्यंत मी उभा राहिलो पाहिजे. ज्या दिवशी मला बसायची वेळ येईल तेव्हा तेव्हापासून माझ्याकडून कीर्तन करून घेऊ नको. अरे आमच्या कीर्तनात जर तू उभा असशील तर आम्ही बसावं कसं? ज्येष्ठांबद्दल मला आदरच आहे, मी कोणाबद्दल आकस म्हणून बोलत नाही, मी माझ्यापुरतं बोलतोय. मला माझ्या भावना अशा आहेत, जे बसून करतात त्यांच्याबद्दल मला काहीही त्रास नाही. त्यांचं वय झालंय, प्रकृती साथ देत नसेल तो त्यांचा प्रश्न. एक वैयक्तिक माझ्याबद्दल मी असा एक विचार मनात आणला, मला देवानं उभं राहून कीर्तन करून घेतलं. आमच्या जनाबाई म्हणतात, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा. आमचा देव जर आमच्या कीर्तनात उभा असेल तर आम्ही बसून का कीर्तन करावी? आणि देवानं आमची तेवढी जर इंद्रिय पाठवता नाही ठेवली तर मग आम्हाला त्याचा दास म्हणून घेण्याची लाज वाटावी. तुझे दास्य म्हणू आणि का मागो खावया, ठीक झाले जिने माझे पंढरी. आम्हाला आमच्यासाठी कीर्तन करायचं नाही, कीर्तन तुझ्यासाठी करायचंय. तुझ्यासाठी जर आम्ही कीर्तन करत असू तर ते तू आमच्याकडून त्या पद्धतीनं करून घेतलं पाहिजे. आणि आम्ही जसं ठरवलंय त्या पद्धतीनं तुला करून घ्यायचं नसेल तर आम्हाला कीर्तनच करू देऊ नको. विठाला जीवन असं मी सरळ गणित सांगितलं, इतकं सुंदर जीवन झालं. तो का द्वेष मत्सर हेवा दावा तुम्ही कितीही करा, तुमच्या द्वेष करण्यानं कोणाचं वाईट होणार नाही आणि तुमच्या चांगल्या चिंतनानं कोणाचं चांगलं होणार नाही. त्याचा नशिबानं त्याचं चांगलंही होईल वाईट होईल, फक्त तुम्ही सद्भावना चांगल्या ठेवा. मग त्याचं ज्या दिवशी चांगलं होईल तो म्हणाल अरे बाकीच्याचं जाऊ द्या, या माणसानं आयुष्यभर माझ्याबद्दल चांगल्याच भावना ठेवल्या, त्याच्या नशिबानं त्याचं तो होणारच आहे. प्रपंच असा करा की घरची माणसं आणि नातेवाईक वेडावून जावी आणि परमार्थ असा करा देव वेडावून जावं. महाराज जीवन जगताना एक तरी काम असं करायचं की ते काम डोळ्यापुढे आल्यावर आपली आठवण समाजाला निघाली पाहिजे. मी तर म्हणतो कुठलंही काम असू द्या, तेव्हा हे चोपदाराचं काम आहे, त्याने इतकं प्रामाणिक आयुष्यभर काम करावं. जेव्हा हे नसतील ना तेव्हा समाजाच्या डोळ्यात पाणी यावं, गड्यात ती जागा रिकामी झाली, तिथं कोणीही उभा राहिला तर त्याच्या रूपात त्यांना हा माणूस दिसावा, हा माणूस दिसावा. ते एखाद्या समारंभात ते माईकवर बोलणारे लोक असतात ना, निवेदक, आल्यापासून ते लग्न समारंभ असो त्यांच्याकडे तो माईक असतो. पंक्ती बसल्या की त्यांचं सुरू होतं, पात्र इकडं आणा, दुरोण तिकडं आणा, भाजी इकडं आणा, भात तिकडं आणा. ते काम सुद्धा त्यांना आयुष्यभर करू द्या महाराज. एवढं समर्पित भावनेनं करावं की त्याच्या गेल्यानंतर किमान 25 वर्ष लोकांना आठवण यावी. कोणीही माईकवर बोलायला लागलं तर लोकांनी म्हणावं त्याच्यासारखी सर नाही रे, बोलला बास, तो बोलत होता, असं बोललं पाहिजे. कोणतंही काम तुमचं ते काम समोर आलं की तुमची आठवण आली पाहिजे. आता तुम्ही आळंदीत या, फक्त ज्ञानेश्वरी मंदिर हे नाव डोळ्यापुढे येऊ द्या. कोण येतं डोळ्यापुढे? गाथा मंदिर म्हटलं की पांडुरंग बाबा घुले, गीता मंदिर म्हटलं की बाजीराव महाराज. काम करून गेले ना महाराज. चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ही आठवण जगापुढे राहिली. आता प्रकल्प महाराजांनी सुरू केला तेव्हा 5,55,00,000 होता. महागाई वाढत गेली, 11,11,00,000 झाला. आणखी महागाई वाढत गेली, आता 33,33,00,000 गेला. प्रकल्प पूर्ण होणार, कारण त्या प्रकल्पाच्या पूर्णत्वाला जाण्यासाठी आमच्या गुरुवर्यांनी स्वतःला पायामध्ये गाडून घेतले. कळस कोणीही काढल, कळस कुठं किती उंच उभा राहील, पण आम्ही जेव्हा कळसाकडे पाहू तेव्हा आम्ही पायाकडे पाहू, त्या पायात आम्हाला गुरुवर्य केंद्रे बाबा दिसतील. एक हिंदीमध्ये वाक्य असं गोड आहे, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, कदम चलो ऐसा
कि निशान बन जाए। यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, जिंदगी जियो ऐसे की कुछ मिसाल बन जाए। आपलं नाव घेता क्षणी ते काम आठवलं पाहिजे, किंवा ते काम डोळ्यापुढे आलं की आपलं नाव आठवलं पाहिजे। पुन्हा एक गोड वाक्य सांगतो, काम असं करा की नाव झालं पाहिजे, काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाही तर नाव असं करा की नाव ऐकल्याबरोबर काम झालं पाहिजे। आपण एखाद्याला फोनवर जरी बोललो ना, समोर आपला एखादा माणूस आपला रेफरन्स देतोय, तिथं आपलं नाव सांगतोय, मी तुकाराम शास्त्रींच्या जवळचा माणूस आहे, आणि तिथल्या ग्रस्तानं जर म्हटलं लावा बरं फोन, आमचं बोलणं करून द्या, फोन आणि आपण इकडून मी तुकाराम शास्त्री बोलतोय म्हटल्यावर त्या समोर बसलेल्या माणसाचं कोणतंही काम त्या ऑफिसातल्या माणसानं केलं पाहिजे, नाव एवढं मोठं करायचं। महाराज 24 वर्ष कीर्तनाच्या क्षेत्रात गेले। आज सकाळी एक काम मार्गी लावून आलो, एका लेकराचं एवढं काम, 627 मार्क घेतले एका लेकरानं नीट परीक्षेमध्ये, आणि त्या लेकराच्या ऍडमिशन साठी तिचे वडील मेडिकल कॉलेजमध्ये बसले होते। मेडिकल कॉलेजचा प्राचार्य माझ्या आडनावाचा होता, बस एवढंच त्यानं पाहिलं ती पाठी, आणि त्याच्या पटकन डोक्यात आलं की महाराजांना जर फोन लावला तर आपलं काम होऊ शकतं। 8,80,000 रुपये फी सांगितली होती त्या कॉलेजने एका वर्षाची, शासकीय कोट्यातून लागलं नाही, मॅनेजमेंट मधून लावायचं होतं, आणि त्यानं सहज फोन लावला, महाराज मी इथं अमक्या अमक्या कॉलेजला बसलोय, प्राचार्य मुंडे सर आहेत, काय आहे का? मी म्हणलं दे त्यांच्याकडे, काय काम आहे तुझं? लेकराचं ऍडमिशन आहे, फी 8,80,000 सांगितली। मी म्हणलं दे सरांकडे। सर म्हणलं तुमच्या लेवलवर तुम्हाला किती माफ करता येते? महाराज म्हणले मी ठरवलं तर 8,80,000 पैकी 8,80,000 माफ करू शकतो, तुम्ही सांगा काय करायचंय। मी म्हणलं गरीबाचं लेकरू आहे, ऍडमिशन करून घ्या, आणि 1 रुपयाही त्याला लागला नाही पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, तेवढी ऐका। त्यानं पेपरवर सही केली आणि सांगितलं पलीकडे जाऊन ऍडमिशन घ्या, तुमची फी जमा झाली आहे, बस। नाव एवढं करायचं मला, आणखी काय पाहिजे हो जीवनात? नाव असं करा की तुमचा फोन जरी गेला तर काम झालं पाहिजे, आणि काम असं करा की ते काम समोर दिसलं की तुमचं नाव आठवलं पाहिजे। आता मी अंत्यविधीला नव्हतो, पण मला माहित आहे नाना जिथं आश्रम बांधून राहतात तिथून किमान 10-5 साधू तरी नक्की त्या दिवशी आले असावेत। आज आम्हाला एक नानाने फक्त फोन केला, असं करायचं, नाना तुम्हाला पत्रिका दाखवतो कीर्तन झाल्यावर। आज माझं नियोजित कीर्तन परळीच्या सप्ताहात छापलेलं आहे। मी त्यांना फक्त विनंती केली, किंवा माझं बालपण ज्यांच्या मार्गदर्शनात गेलंय त्यांच्या आई साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मला जायचंय, काय करू? ते म्हणले काही नाही महाराज, तुमचा एखादा विद्यार्थी कीर्तनाला पाठवा आणि बिलकुल जा। एका मिनिटात त्यानं परवानगी दिली, बस। ही नानांचा शब्द आमच्यासाठी, आम्ही असा फुलासारखा झेलला, आणि नानांसाठी जर आम्ही एखाद्याला शब्द टाकला तर तो त्यानं फुलासारखा झेलला, तर काम जीवनात एवढं करून जायचं। बाकी तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, किती बंगले बांधले, आमच्या मराठवाडी भाषेत किती एकर घेतले, याला फारसं महत्व नाही। 2 गोष्टी, तुम्ही जगलात कसं आणि तुमचे लेकरं घडले कसे याला महत्व आहे। विठाल आ उत्तमची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे। तुका म्हणे का मरण्याची सरे, 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 म्हणे का मरण्याची सरे,
दुखाची जनती हे रती माईक 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 दुखाची जनती राहिल्या त्या कीर्ती जगा ऐशी चराचरी. गुरुवर्य महाराजांचं एक गोड वाक्य सांगतो, त्यांच्या कीर्तनात हमखास यायचं. मूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, मूरत तो जाती रहे लेकिन कीरत कभी न जाए. परमार्थ आणि प्रपंच. प्रपंच डोळ्यापुढे आणला, परमार्थ सांगतो. आमचे एकही संत फार मोठ्या कुटुंबातून आलेले नाही. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून झालेला प्रवास. तुकोबारायचं जीवन पहा. अत्यंत सामान्य कुटुंबातून दुष्काळे आटिले द्रवे नेला मान स्त्रियेक अन्न अन्न करिता, इतकी परिस्थिती खालावली. टोपले पाटील गावीचे हे आता मज भिक कोण. या परिस्थितीतून निघालेले तुकोबाराय एक दिवस सूर्याची परी तुका जगी क्रीडा करी. या उंचीला जातात. तुकिता तुलनेसी ब्रह्म म्हणे रामेश्वर भट द्विजा, तुका विष्णू नाही. नामदेवरायाचं जीवन पहा. सर्वसामान्य कुटुंबात, पण त्या कुटुंबातून त्या उंचीला गेलेलं जीवन. कधी कधी मी एकांतात बसून विचार करतो, खरंच आमची कीर्तनं ऐकायची देवाला इच्छा राहिली असेल का? आमच्या कीर्तनाचे विषय, आमच्या कीर्तनाची कीर्तन करण्याची पद्धत, हे सगळं पाहता आमचं कीर्तन गावात ठेवल्यावर देव गावाबाहेर निघून जात असावा असं मला तरी वाटतं. बऱ्याच कीर्तनकारांना तर गावातच येऊ देत नाही, कारण मंदिरात त्यांच्या कीर्तनाला जागा पुरत नाही. मग गावाबाहेरच मंडप. गावखरा, आमच्याकडे गावखर म्हणतात त्याला. तिकडच देव म्हणतो, बाबा तू कीर्तन तिकडच कर, इकडे येऊ सुद्धा नको. खर तर आमच्या कीर्तनानं तो डोलला पाहिजे. नुसता डोलला नाही पाहिजे, तो नाचला पाहिजे. आणि ती कीर्तनाची उंची जर आम्हाला प्राप्त करता येत नसेल तर आमचा प्रवास चुकीच्या दिशेनं चाललाय. आम्ही कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. विठाल बघा, डोळ्यापुढे एक कीर्तन आणतो तुमच्या. त्या कीर्तनाची उंची आम्हाला तिथवर जाण्याचा प्रयास करायचा आहे. त्यातून 2-3 गोष्टी मला साध्य करायच्या. हे कीर्तन डोळ्यापुढे आणतो तुमच्या. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे. धनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी भंग बोलता रंग कीर्तनी भरला, भंग बोलता रंग कीर्तनी भरला. माझे निछोंदे विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे विठ्ठल नाचू लागला. नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होय देवा ऐसे देवा
ऐसे बोले कबीर देवा 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 सावध होई देवा सावध होई देवा 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 बसलेली मंडळी दोन्ही हात वर करा. टाळी वाजवा. आमच्या पाठीमागे भजन म्हणा. कारण दोन, आपला परमार्थ त्याला वेड करण्यासारखा व्हावा एक, आणि आता टाळी वाजवून आपण जे भजन करणार आहे हे सगळं पुण्य त्या माऊलीच्या पदरामध्ये आपल्याला टाकायचं एवढ्यासाठी. पांडुरंग 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 निवृत्तीराया माझ्या सोपान राया निवृत्तीराया माझा सोपानराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई एकोबा चोखोबा सावतोबा गोरोबा एकोबा चोखोबा सावतोबा गोरोबा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम पांडुरंग 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 हे पांडुरंग 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 विठ्ठल
म्हशी का बायका पोर, द्राक्ष होता का सोयाबीन होत, काही टोमॅटो नव्हता, कुठली तरकारी नव्हती, काय होतं डोळ्यात? जीवनात परमार्थ ह्या उंचीचा घडावा. 24 तासातले 2 मिनिट तरी आपल्याकडून त्याच्यासाठी एवढ्या समर्पण भावनेनं गेले पाहिजे. विठाल परमार्थात त्याला रिस्पेक्ट द्या आणि प्रपंचात एकमेकांना रिस्पेक्ट द्या. सोपं सांगतो तुम्हाला, समोरच्यानं जर तुम्हाला का हो म्हणावं वाटत असेल तर तुम्ही त्याला काय म्हटलं पाहिजे? बस. तुम्हाला आहोची अपेक्षा आहे ना, मग का हो म्हणायची सवय लाव. तुम्ही जर कारे म्हणाल तर तो काय म्हणाल? तुम्हाला जर आरेची अपेक्षा नाही तर कारे म्हणू नका. घरातही असंच आहे, हो रिस्पेक्ट द्या. बघा रामायणातून सांगतो, राम सीतेला किती मानतात, सीता रामाला किती मानते. समर्पण पहा किती एकमेकाबद्दल आहे. या घेऊन या मला ढाला तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्या, परमपद तुका म्हणे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे. तुका म्हणे आश्रमाचे फळ, या आईच्या अंगा खांद्यावर खेळून मोठी झालेली. विष्णू महाराज आम्ही आमचा आळंदीतला काळ एकच. महाराजांनी वसा घेतला आणि बाबांच्या नंतर जे केली तये काळी, माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा, घेतले नुतरी उचलोनी कडेवरी, माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा. तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस, माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. यदक्षरमणाख्येयमानन्दं मज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्रय जननी देवाची. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. पुरविली आळी जे जे केली तये काळी, माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण देहू निवासी संतश्रेष्ठ संतश्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा आई काय असते, माय काय असते, मातृशक्ती काय असते, तिचं अंतकरण काय असतं, तिच्या जीवनातलं प्रत्येक पाऊल ती कशा पद्धतीनं टाकते आणि मुलासाठी समर्पित असलेलं जीवन ती कशा पद्धतीनं जगते,
याची तुलना साक्षात भगवंताच्या कार्याशी करणारा तुकोबारायाचा हा अभंग आहे. विठाला विठ्ठल 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 अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार द्यायचा तो असा. वैकुंठवासी कस्तुराबाई राधाकिशनरावजी जाधव पाटील अर्थात सगळ्यांच्या ताई आणि आमच्या सगळ्या साधकांच्या माय, ताईचं देहावसन 9 दिवसापूर्वी झालं. उद्या त्यांचा दशक्रिया. त्या अनुषंगानं 4 दिवसाचा कीर्तन उत्सव, नामसंकीर्तन सोहळा, आदरांजली श्रद्धांजलीचं हे चिंतन सगळ्यांच्या वाट्याला थोडं थोडं. या परिवारातले सर्व सदस्य, विशेषतः आमचे आदरणीय नाना रामदास राधाकिशनजी जाधव पाटील, आमचे अण्णा तुकारामजी राधाकिशनजी जाधव पाटील, आमचे भाऊ एकनाथरावजी राधाकिशनजी जाधव पाटील आणि आमच्या सगळ्यांचे लाडके आबा शामरावजी राधाकिशनजी जाधव पाटील, आमच्या मंदा आत्या असतील आणि नानांचे सगळे चुलत भाऊ, त्यांचे पुतणे, मुलं, नातवंड, सगळा जाधव पाटील परिवार, प्रातस्मरणीय श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे, ज्ञानेश्वरी मंदिर तथा केंद्रे महाराज संस्थान या संस्थांच्या माध्यमातून या परिवाराशी गेल्या 24 वर्षापासून अत्यंत जिव्हाळ्याचा, खरं तर आम्हाला या परिवाराच्या अपेक्षा वेगळं मानतच नाही. कारण आम्ही अगदी छोटी छोटी विद्यार्थी दशेतली मुलं असताना, मी असेल, महंत मठाधिपती विष्णू महाराज असतील, आम्हाला ज्या माऊलीनं अंगा खांद्यावर खेळवलं, जिच्या हातच्या दसम्या खाल्ल्या, जिच्या हातचा खाऊ खाल्ला, त्या आईला आज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्हाला उभं राहायची वेळ येते. बातमी कळली त्या दिवशी, एका बाजूला दुःख झालं, एक पुण्यात्मा, एक पवित्र स्मृती आपल्यातून निघून गेली, पण दुसऱ्या बाजूला एक समाधान असं होतं की आयुष्यभर आईनं केलेला परमार्थ कामाला आला. चालता चालता, बोलता बोलता, उभ्या उभी देह ठेवणं फार फार महत्वाचं आहे. एकदा 80च्या पुढं तुम्ही सरकलात, देवाला प्रार्थना करत जा, कधीही येऊ दे बाबा, फक्त मला अंथरून धरायची वेळ आणू नको. मला उभ्या उभी, त्या ज्ञानोबारायांनी जसं बोलले, झाकलीये घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. तसं तर पवित्र अंतकरणाच्या जीवात्म्याला देवच त्या यातना होऊ देत नाही. उलट जर तसा प्रसंग उभा राहिलाच तर ज्ञानोबाराय म्हणतात, देव त्या प्रसंगात सेवा करायला उभा राहतो. महाराज, हे असे 4 मुलं पदरात असणं म्हणजे त्या आईचं फार मोठं पुण्य आहे. शास्त्राचं एक गोड चिंतन सांगतो, मुलं सज्जन निघाले की समजावं आई पुण्यवान आहे. सुशिलो मातृपुण्येनं. मुलं चतुर निघाले की समजावं वडिलांचं पुण्य. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता. वंश पुण्यवान असेल तर दानशूर लेकरं जन्माला येतात, दातव्य वंश पुण्येनं. आणि लेकरं स्वतः नशीब चांगलं घेऊन आले तर ते श्रीमंत होतात. गरिबी श्रीमंती आपल्या कपाळाचा भाग. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता, दातव्य वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. या कुळाला दातृत्वही लाभलं, चातुर्यही लाभलं आणि सुशीलपणाही लाभला. हे आई वडिलांची पुण्याई आहे. ती माऊली खरंच पुण्यवान. माऊली ज्ञानोबाराय बोलतात, अशा जीवात्म्याची सेवा देवाला करावी अशी वाटते. ते ऋणवै पण देखोनी अंगी, मी तयाच्या उत्तीर्णत्वा लागी. भगवान माऊली ज्ञानोबाराय, देहाच्या तनुत्यागी परिचर्या करी. चुकून सुद्धा माझं विस्मरण त्यांना शेवटच्या काळात झालं नाही पाहिजे याची काळजी सुद्धा देव घेतो. देहवैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते. आत्मबोधावर त्या जीवात्म्याला देव स्वतः आणून ठेवतो. शेवटच्या काळामध्ये मुलांच्या रूपानं, नातवांच्या रूपानं, नातेवाईकांच्या रूपानं सेवा करायला सुद्धा तो उभा असतो. त्या जीवाला त्रास होणार नाही
याची काळजी देव घेत असतो आणि एखाद्या नाजूक फुलासारखं सांभाळून आपल्याजवळ तो घेऊन जात असतो. मी कीर्तनातून आदरांजली अर्पण करत असताना, श्रद्धांजली अर्पण करत असताना आईला सद्गती मिळावी असं बिलकुल म्हणणार नाही. त्याचं कारण सांगतो. अशा आईला सद्गती जर देणार नसेल तर देवाचं डोकं ठिकाणावर नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. सद्गती दे म्हणायची गरज नाही, ती दिलेलीच आहे. ज्ञानोबा त्याच्याबद्दलही बोलले. जे जिवंतपणीच मला प्राप्त झाले ते मरणानंतर आणखी कुठं जाणार आहे. जे मरणा आईलीच कडे मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणि की कडे जातील केवी. देह असताना ज्यांनी परमात्मा आपलासा केलाय, देह पातानंतर ते परमात्मा सोडून अन्यत्र जाऊ शकत नाहीत हे भगवंतानं छाती ठोकपणे ज्ञानेश्वरीत सांगितले. आणि तुकोबाराय त्याच बाबतीमध्ये बोलून गेले. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. हासीने माता नगरे माघारे, हातीचे माता नगरे माघारे, हातीने माता नगरे माघारे, हातीने माता नगरे माघारे. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. दुसरी जागाच नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी. त्या अनंताच्या पायी जाऊन विराजमान झाल्या. मोक्याची जागा त्यांना प्राप्त झाली. मला हे कुटुंब पाहताना, आता आम्ही सगळेच ह्या कुटुंबातच आहे. आमचे गणेश महाराज आहेत, ही दोन्ही महाराज मंडळी. एव्हाना आमच्या गोविंद महाराज केंद्रीय संस्थेत 1996 पासून आजपर्यंत जेवढेही विद्यार्थी झाले तेवढ्यांचा नानाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. आम्ही ज्या वेळेला पायी चालायचो तेव्हा ताई पायी असायच्या. त्यावेळेला महाराज सकाळच्या नाश्त्यात चिवडा जरी मिळाला तरी भरपूर असायचं. आम्ही अपेक्षेनं ताई जवळ जायचं, कारण आम्हाला माहित म्हातारी जवळ काहीतरी असणार. आणि मागं पुढं फिरायचं. बरोबर ताईच्या लक्षात यायचं लेकरं का फिरतायत. महाराज किमान 10-5 किलोची पिशवी सोबत राहायची त्यांच्या. मूठ भरून मनुके निघायचे आम्ही गेल्यावर, आणि ती मनुक्याची मूठ हातामध्ये यायची. वारीमध्ये हा जिव्हाळा. आणि बाबांच्या जीवनातला शेवटचा प्रसंग आठवा. महाराज केंद्रे बाबांची तब्येत साथ देत नव्हती. दवाखाना सारखा चालू होता, पण तशाही परिस्थितीत बाबा म्हटले, मला एकदा शेवटचं दर्शन ताईचं घ्यायचंय आणि धारणगावला यायचंय. गाडीतून अक्षरशः बाबांना उतरता येत नव्हतं. आबांना विचार, पण बाबा आवर्जून धारणगावला आले, मळ्यात आले आणि डोळे भरून आईचं मुख पाहिलं, आईचं दर्शन घेतलं बाबांनी. आणि जाताना बाबा एवढंही बोलले, कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. आणि तसंच झालं. त्यानंतर बाबा पुन्हा धारणगावला आले नाही. एका ज्ञानेश्वरी मंदिरासारखी भव्य वास्तू उभी करणाऱ्या महापुरुषाला शेवटचं दर्शन ज्या माऊलीचं घ्यावं वाटलं, ती माऊली केवढी पुण्यवान असेल विचार करा. आम्हाला या परिवाराकडे पाहताना एक सहज कल्पना सुचून गेली. ती माऊली म्हणजे कौसल्या. आणि हे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नासारखे 4 भाऊ एकमेकासाठी सदैव समर्पणासाठी उभे असलेले. एवढ्या वर्षाचा आमचा संबंध आहे, पण नानांची मर्यादा ह्या 3 भावांनी कधी ओलांडली
असं आम्हाला आजवर पाहायला मिळालं नाही. थोरल्या भावाला वडिलांनंतर वडिलाची जागा देऊन सणावाराला थोरल्या भावाची पाद्य पूजा करणार आणि थोरल्या भावाचा आदेश आपल्यासाठी अंतिम आदेश आहे हे मानून लक्ष्मण भरत शत्रुघ्नासारखे वागणारे हे 3 भाऊ पाहिले की मग लक्षात येतं अशा 4 भावंडांना जन्म देणारी ती आई केवढी पुण्यवान असेल. रात्री महाराज बोलूनही गेले, धन्य माता पिता तयाची, धन्य त्याची माय प्रसव, धन्य त्याची प्रसवाले, धन्य त्याची माय प्रसवाले, धन्य त्याची माय. नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवाले, धन्य त्याची माय प्रसवाले. नारायण गाय, नारायण गाय, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. जीवन सगळ्यांनाच मिळालंय. जीवन वेगळं आणि जगणं वेगळं. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी जो प्रवास होतो त्याला जगणं म्हणायचं आणि स्वतःची काहीतरी वेगळी ओळख ठेवून जाण्याचा प्रवास ज्यांचा घडतो त्यांना जीवन म्हणायचं. तर मी तुम्हाला प्रपंचही सांगतो आणि परमार्थही सांगतो. अगदी सरळ सरळ प्रपंच करताना कसा करायचा आणि परमार्थ करताना कसा करायचा. 2 गोड वाक्य ऐका. प्रपंच एवढा सुंदर करायचा की घरच्या माणसासकट नातेवाईकांना आपलं वेड लागलं पाहिजे आणि परमार्थ असा करायचा की जगाचा बाप आपल्यासाठी भारावून गेला पाहिजे. देव वेडा होईल असा परमार्थ घडावा आणि जन वेड होईल असा संसार घडावा. अजून एक वाक्य सांगतो. जीवन जगताना एवढं सरळ जगा जिथं आपण जाणार आहे तिथं लोकांनी आपली वाट पाहिली पाहिजे आणि जिथून आपण निघून जाणार आहे तिथं लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे. एवढं सरळ जगायचं महाराज. जिथं जाणार आहे तिथं आपली वाट पाहिल्या जावी आणि जिथून निघून जाणार आहे तिथं आपली आठवण काढल्या जावी. बऱ्याच वेळेला आपण संपर्क करतो, तुमच्याकडे येतोय आणि आपला फोन गेल्याबरोबर तो म्हणतो एवढा वेळ घरीच होतो पण आत्ताच बाहेर निघालोय. त्याला कुठेच जायचं नसतं, आपल्याला टाळायचं असतं. माणसं आपल्याला टाळू लागली तर आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. उलट माणसांनी म्हणावं तुम्ही येताय, बाहेरच होतो, 4 कामं हाताशी होती, सगळी बाजूला सारली, तुम्ही घरी येता, याच्यापेक्षा आणखी आम्हाला काय पाहिजे. सगळी कामं आज बाजूला, आज फक्त तुमच्यासाठी आमचा दिवस. इतकी आपुलकी लोकांना आपल्याबद्दल असावी आणि आपण निघून गेलो तर किमान 2-4 दिवस आपली आठवण त्या घरच्या परिसरातल्या लोकांना राहावी. नाही तर आपण गेल्यावर बरं झालं पिढा गेली असं म्हणायची वेळ येऊ नये. इतकं सरळ जीवन आहे महाराज. आणखी एक गोड वाक्य सांगतो. तुकोबारायांनी जगण्याचं एक सूत्र सांगितलंय. जगायचं ना फार काही लागत नाही हो, इतकं सहज जगणं आहे. तुकोबारायाच्या प्रमाणानं सांगतो. जगाच्या पाठीवर ह्याच्यापेक्षा वेगळा काही परमार्थ असेल तर तुम्ही मला सांगा. तुकोबारायांनी एका प्रमाणात सगळा परमार्थ आणून ठेवला. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा नगर मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा नगर मत्सर. वर्म सर्वेश्वर भूषणाचे, वर्म सर्वेश्वर भूषणाचे, वर्म सर्वेश्वर भूषणाचे, वर्म सर्वेश्वर भूषणाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर,
जीवनाचे वर्म कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. महाराज आयुष्यच किती आहे हो. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म. काय आयुष्य किती बघा ना. अल्पायुष मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते. किमान 15 वर्ष आपले न कळण्यात गेले, खेळण्यात गेले. बालपण खेलो में गवाया, 15 वर्ष खेळण्यात गेले. आणि 60च्या नंतर काय आपल्या हातात. सरकार कुठल्याही नोकरीतून रिटायर करतं कितव्या वर्षी बोला ना. 58 आणि 60. म्हणजे सरकारचं म्हणणं आहे 60 नंतर तुमचं डोकं काम करत नाही, तुम्ही विश्रांती करा. मग 60 नंतरचं आयुष्य तर गेलं ना म्हातारपणात. 15 बालपणात गेले, पुढचे 40 म्हातारपणात गेले. 15 ते 60 45 हातात आहे आपल्या. त्या 45 मध्ये पीडा रोग क्षय, कोरोना सारख्या 2-3 लाट एका मागे एक आल्या तर 5 वर्ष गेले. त्याच्यात आजारपण आहे, हे सगळं. त्याच्यातून हे उत्सव सण बाजूला काढा. सगळा विचार केला तर आपल्या हातात फक्त 15 वर्ष राहतात. आणि 15 वर्ष जगायचं असताना माणसं उगाचच हा असा आणि तो तसा. अरे तू कसा बघ ना, बाकीचं कशाला पाहतो. कासया गुणदोष पाहू आणि कांचे मज काय त्यांचे उणे असे. हल्ली एक सगळ्यांच्या तोंडात वाक्य आहे बघा. याला काय कळतं, त्याला काय कळतं. मी म्हणतो बाबा त्यालाही काही कळत नाही, यालाही काही कळत नाही, पण तुलाही काही कळत नाही ना. गोड वाक्य सांगू का, मला काय कळतं हा विचारच करू नका. मला काय कळत नाही हा विचार करा. ईश्वरानं सगळ्यांना एक समान बनवलेलं नाही. सगळ्यांना एक कळत नाही, एकाला सगळं कळत नाही, सगळ्यांना सगळं तर बिलकुल कळत नाही. आता विंचूरला पाण्याची बाटली घ्यायला थांबलो होतो. एक ग्रहस्थ आला, म्हणला महाराज रामकृष्ण हरी. म्हणलं रामकृष्ण, द्राक्ष बागेचं काय करू म्हटलं. मी म्हणलं मी काय डक नाही, मी काय डकही नाही तुझ्या हवामानाचा अंदाज सांगायला, आणि शेती तज्ञ तर बिलकुल नाही. माझ्यापेक्षा तुला शेतीतलं जास्त कळतं. हा, मला ज्ञानेश्वरीची एखादी ओवी विचारली असती तर लगेच सांगितली असती, एखादं प्रमाण विचारलं असतं तर लगेच सांगितलं असतं. मी काय शेती तज्ञ नाही आणि त्यातलं मला काय कळत नाही, माझ्यापेक्षा तुला जास्त कळतं. एक गोड वाक्य सांगतो महाराज, मला काय कळतं हे आयुष्यभर नाही कळलं तरी चालेल, मला काय कळत नाही हे आधी कळलं पाहिजे. मला काय कळत नाही हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी आपल्याला कळायला सुरुवात झाली असं म्हणायचं. मृदंग याच्या बाबतीमध्ये मी अज्ञानी माणूस आहे. नाहीच म्हणायला शिकलोच नाही असं नाही, शिकलो. 3 महिने मृदंग शिकलो. 3 महिन्यात माझे 3 बोल झाले. गुरुवारी वैद्य बाबांनी 3रा बोल दिला आणि माझ्या पाठीत रट्टा दिला आणि एकच वाक्य सांगितलं, या पुढे तू बोल बसवायचे नाही. मी म्हणलं मग काय करू सांगा. बाबा म्हणाले, या पुढे तू बोल बसवायचे नाही, तू बोलायचं. किती सहज बोलणे हे तो उपदेश याला म्हणतात. सहज बोलून गेले. यापुढे बोल बसवायचे नाही, तू बोलायचं. आणि खरंच दुसऱ्याच आठवड्यात केंद्रे बाबांच्या धर्मशाळेत कीर्तन केलं. त्यांनी सांगितलं बोल बसवू नको, बोल. मग तेव्हा बोलायला सुरू केलं 99ला. ते अजून थांबलं नाही, चालूच आहे. मला यातलं जर कळत नसेल तर मी विनाकारण गणेश महाराजांना त्रास द्यायचा नाही. त्यांना उगाच म्हणायचं इकडनं हाना, तिकडनं हाना, तिकडनं हाना. त्यांनी मृदंग इथं आणून ठेवला आणि मला म्हटले कुठं हाणायचं तिथं हाना. मी म्हणायचं छे 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 छे, मला कुठं येतं लावता येत नाही तर गपचूप कीर्तन करायचं, त्रास द्यायचा नाही. आपण सुद्धा पुरुष मंडळी घरी आपलं फार वागणं चुकतं. बायकोला विनाकारणच आपला त्रास असतो. भाजी अशी कर, भाजी तशी कर, भाजी अशी झाली पाहिजे, भाजी तशी झाली पाहिजे. तिनं जर हाताला धरून स्वयंपाक घरात नेलं आणि तिनं आपल्याला म्हणाले आजच्या दिवस फोडणी तुम्ही टाका आणि कशी करायची ती एकदा मला सांगा, मग तिथं म्हणायचं हे मला कुठं येते, येत नाही तर गपचिप गिळायचं. विनाकारण त्रास द्यायचा. मला जे कळत नाही त्याच्यात मी डोकं लावायचं
नाही. आणि मला जे कळतं हे मी कळलं असं जगाला दाखवायचंही नाही. उलट मला जे कळत नाही ते मला कसं कळेल हे कळून घेण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करायचा. विठाल प्रवास सरळ आहे हो. मी ताईचं खूप निरीक्षण करायचो. त्या प्रत्येक वेळेला आलं ना काहीतरी त्यांचा हात चालू असायचा. मी म्हणायचो तुम्ही शांत का बसत नाही. त्यांनी एकच वाक्य सांगायचं, जोपर्यंत देवानं हातपाय हलतात असं आपल्याला ठेवलंय तोपर्यंत आपण हातपाय हलवले पाहिजे. शेवटपर्यंत डोळ्याला दिसत होतं त्यांना, शेवटपर्यंत त्या चालत होत्या, शेवटपर्यंत चांगलं व्यवस्थित ऐकायला येत होतं आणि शेवटपर्यंत मुखातून येणारा प्रत्येक शब्द स्पष्ट होता. अजून दुसरं काय पाहिजे महाराज देवाला. देवानं तुम्हाला शेवटपर्यंत तुमची इंद्रिय सुस्थितीत ठेवावी. त्याचं दर्शन घेण्याची इच्छा झाली तर डोळ्याला तो दिसावा, त्याचं कीर्तन ऐकायची इच्छा झाली तर कानाला ते ऐकायला यावं, त्याचं नामचिंतन करण्याची इच्छा झाली तर वाणीला रामच म्हणता यावा, लांब लांब असं होऊ नये, रामच वाणीतून जावा. त्याच्या नावानं टाळी वाजवायचा प्रसंग उभा राहिला तर टाळीच वाजावी. आणि त्याच्या दर्शनासाठी पायानं जाण्याची इच्छा झाली तर आपल्या पायाने तिथवर घेऊन जावं. जीवन जगता आलं ना तर इतकं सुंदर जगता यावं. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक इंद्रियाला जर परमात्म्याची आस निर्माण झाली तर ती आस पूर्ण करण्याची इंद्रियानं आपल्याला साथ द्यावी. एवढं चांगलं जरी जगता आलं तरी आपण भरपूर चांगलं जगलो असं म्हणायचं. कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा खात्रे माझी पांडुरंग. कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा खात्रे माझी पांडुरंगा. देवाला हे सांगत, कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंग. महाराज का कोणास ठाऊक आमच्यावर असे संस्कार झाले जोग महाराज संस्थेतून. पूजनीय प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले, शेवट नाना घुले बाबांनी बसून कीर्तन केलंच नाही. वयाच्या 77 वर्षापर्यंत कीर्तन उभा राहूनच केली. माझं देवाला एकच मागणं असतं महाराज, जोवर माझ्याकडून कीर्तन करून घ्यायचे तोपर्यंत मी उभा राहिलो पाहिजे. ज्या दिवशी मला बसायची वेळ येईल तेव्हा तेव्हापासून माझ्याकडून कीर्तन करून घेऊ नको. अरे आमच्या कीर्तनात जर तू उभा असशील तर आम्ही बसावं कसं. ज्येष्ठांबद्दल मला आदरच आहे, मी कोणाबद्दल आकस म्हणून बोलत नाही, मी माझ्यापुरतं बोलतोय. मला माझ्या भावना अशा आहेत, जे बसून करतात त्यांच्याबद्दल मला काहीही त्रास नाही. त्यांचं वय झालंय, प्रकृती साथ देत नसेल तो त्यांचा प्रश्न. एक वैयक्तिक माझ्याबद्दल मी असा एक विचार मनात आणला, मला देवानं उभं राहून कीर्तन करून घेतलं. आमच्या जनाबाई म्हणतात, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा. आमचा देव जर आमच्या कीर्तनात उभा असेल तर आम्ही बसून का कीर्तन करावी. आणि देवानं आमची तेवढी जर इंद्रिय पाठवता नाही ठेवली तर मग आम्हाला त्याचा दास म्हणून घेण्याची लाज वाटावी. तुझे दास्य म्हणू आणि का मागो खावया, ठीक झाले जिने माझे पंढरी. आम्हाला आमच्यासाठी कीर्तन करायचं नाही, कीर्तन तुझ्यासाठी करायचंय. तुझ्यासाठी जर आम्ही कीर्तन करत असू तर ते तू आमच्याकडून त्या पद्धतीनं करून घेतलं पाहिजे. आणि आम्ही जसं ठरवलंय त्या पद्धतीनं तुला करून घ्यायचं नसेल तर आम्हाला कीर्तनच करू देऊ नको. विठाला जीवन असं मी सरळ गणित सांगितलं, इतकं सुंदर जीवन झालं. तो का द्वेष मत्सर हेवा दावा तुम्ही कितीही करा, तुमच्या द्वेष करण्यानं कोणाचं वाईट होणार नाही आणि तुमच्या चांगल्या चिंतनानं कोणाचं चांगलं होणार नाही. त्याचं नशिबानं त्याचं चांगलंही होईल वाईट होईल, फक्त तुम्ही सद्भावना चांगल्या ठेवा.
त्याचं ज्या दिवशी चांगलं होईल तो म्हणल अरे बाकीच्याचं जाऊ द्या. या माणसानं आयुष्यभर माझ्याबद्दल चांगल्याच भावना ठेवल्या. त्याच्या नशिबानं त्याचं तो होणारच आहे. प्रपंच असा करा की घरची माणसं आणि नातेवाईक वेडावून जावी आणि परमार्थ असा करा देव वेडावून जावं. महाराज जीवन जगताना एक तरी काम असं करायचं की ते काम डोळ्यापुढे आल्यावर आपली आठवण समाजाला निघाली पाहिजे. मी तर म्हणतो कुठलंही काम असू द्या, तेव्हा हे चोपदाराचं काम आहे. त्याने इतकं प्रामाणिक आयुष्यभर काम करावं, जेव्हा हे नसतील ना तेव्हा समाजाच्या डोळ्यात पाणी यावं. गड्या ती जागा रिकामी झाली, तिथं कोणीही उभा राहिला तर त्याच्या रूपात त्यांना हा माणूस दिसावा, हा माणूस दिसावा. ते एखाद्या समारंभात ते माईकवर बोलणारे लोक असतात ना, निवेदक, आल्यापासून ते लग्न समारंभ असो त्यांच्याकडे तो माईक असतो. पंक्ती बसल्या की त्यांचं सुरू होतं, पात्र इकडं आणा, दुरोण तिकडं आणा, भाजी इकडं आणा, भात तिकडं आणा. ते काम सुद्धा त्यांना आयुष्यभर करू द्या महाराज. एवढं समर्पित भावनेनं करावं की त्याच्या गेल्यानंतर किमान 25 वर्ष लोकांना आठवण यावी. कोणीही माईकवर बोलायला लागलं तर लोकांनी म्हणावं त्याच्यासारखी सर नाही रे, बोलला बास, तो बोलत होता असं बोललं पाहिजे. कोणतंही काम तुमचं ते काम समोर आलं की तुमची आठवण आली पाहिजे. आता तुम्ही आळंदीत या, फक्त ज्ञानेश्वरी मंदिर हे नाव डोळ्यापुढे येऊ द्या. कोण येतं डोळ्यापुढे? गाथा मंदिर म्हटलं की पांडुरंग बाबा घुले, गीता मंदिर म्हटलं की बाजीराव महाराज. काम करून गेले ना महाराज. चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ही आठवण जगापुढे राहिली. आता प्रकल्प महाराजांनी सुरू केला तेव्हा 5,55,00,000 होता. महागाई वाढत गेली, 11,11,00,000 झाला. आणखी महागाई वाढत गेली, आता 33,33,00,000 गेला. प्रकल्प पूर्ण होणार, कारण त्या प्रकल्पाच्या पूर्णत्वाला जाण्यासाठी आमच्या गुरुवर्यांनी स्वतःला पायामध्ये गाडून घेतले. कळस कोणीही काढल, कळस कुठं किती उंच उभा राहील, पण आम्ही जेव्हा कळसाकडे पाहू तेव्हा आम्ही पायाकडे पाहू, त्या पायात आम्हाला गुरुवर्य केंद्रे बाबा दिसतील. ढसाढसा रडलो महाराज, कारण चिंबळीच्या बाजूला कुरुळी, विष्णू महाराज, आम्ही त्या कुरुळीची पाळी करायचो. जाणं येणं ते 15 किलोमीटर होतं महाराज. सायकलवर जायचं आणि सायकलही अशी होती 4 किलोमीटर चालायची आणि चैन सोडून द्यायची. एवढी आम्ही ते दिवस काढले. त्या काळामध्ये जो आधार मिळाला त्या आधाराचं मूल्य कशातच करता येत नाही. मी चिंबळीमध्ये बोललो, आमच्या अंगातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर आळंदी पंचक्रोशीच्या लोकांचा अधिकार आहे. कारण तुमच्या मधुकरीच्या पवित्र अन्नावर आम्ही जगलो, आम्ही शिकलो आणि आम्ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालो. आम्ही कुठेही असलो तरी तुमच्या अन्नाचं ऋण आमच्याकडून फेडता येणार नाही. ते तुमचं कर्ज आमच्यावर शेवट राहील. त्या दिवशी बोललो तसं या आईचं आमच्या हातामध्ये दिलेला घास, आमच्या मुखामध्ये त्यांनी भरवलेला घास आमच्यासाठी ब्रह्मरसाच्या बरोबरीचा आहे. आणि तीच भावना आहे अभंगाच्या शेवटच्या. तुका मने घास, तुका मने घास, तुका म्हणे घास, तुका म्हणे घास, मुखी घाली ब्रह्मरस, मुखी घाली ब्रह्मरस, माय तरी ऐसी सांगा, माय तरी ऐसी सांगा. मुखी घाली ब्रह्मरस, मुखी घाली ब्रह्मरस, माय ऐसी सांगा, माय तरी ऐसी सांगा. विठोबा रखुमाई, रोबार कुमार, जय जय विठोबा. बार
कुमार विठोबार कुमार बर कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार कुंडलिकावर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय बर कुमारी जय बर कुमारी जय बर ताईंच्या अनंत आठवणी सगळ्यांच्या स्मरणात राहण्यासारख्या आहेत. एक तृप्त जीवन, परमार्थिक जीवन, समाधानी जीवन त्यांच्या वाट्याला आलं. मुलांवर योग्य संस्कार केले. आमचे राष्ट्रसंत भगवान बाबा एक गोड वाक्य बोलायचे, प्रसंग पडला तर यकर विका पण लेकर चांगले शिकवा. यकरांना महत्व नाही, लेकरांना महत्व आहे. सज्जन संतती ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तेव्हा ताईंच्या वाट्याला सज्जन संतती त्यांच्या पदरी आली आणि त्यांचा हा सोहळा महंत मठाधिपती विष्णू महाराजांनी सूचना केली की एक किमान 4 दिवस आपण कीर्तन सोहळा करूयात. काय असतं हे नामचिंतनाचं पुण्य आपण त्यांना गाठोडं बांधून द्यायचं असतं. तेव्हा ही 4 दिवसाची नामचिंतनाची सेवा ताईच्या पदरात पुण्याच्या स्वरूपामध्ये बांधून देण्यासाठीचा हा कीर्तन सोहळा. उपस्थित गावकरी मंडळी, सर्व पाहुणे मंडळी, सर्व गुणवान मंडळीच्या साक्षीनं जेवढंही नामचिंतन ह्या 3 दिवसात आणि उद्या महाराजांच्या कीर्तनातून होईल ते सगळं भगवंताच्या साक्षीनं ताईच्या पदरामध्ये आपण टाकूयात. आणि मगाशी म्हटलं तसं सद्गती त्यांना मिळावी असं म्हणायची गरज राहिलेली नाही, ती केव्हाच प्राप्त झाली आहे. त्यांचा देह पडला त्या क्षणाला भगवंतांनी त्यांना अलगद उचलून स्वतःच्या जवळ नेलं. त्याने वैकुंठ भुवनी घर केले, चतुर्भुज नर होऊनी ठेले. त्या चतुर्भुज झाल्या, वैकुंठ भुवनात गेल्या. आपण फक्त अशा पवित्र जीवात्म्याला वंदन करणं आणि त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करणं. तेव्हा उद्या सकाळी पुनश्च 8 ते 10 या वेळेमध्ये दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या निमित्तानं महंत मठाधिपती आदरणीय विष्णू महाराज केंद्रे, गोविंद महाराज केंद्रे संस्थान, ज्ञानेश्वरी मंदिर आळंदी देवाची महाराजांचं शुश्राव्य असं कीर्तन, आदरांजली होईल आणि दशक्रिया होईल. तेव्हा आजची कीर्तन सेवा आईला वंदन करून याच ठिकाणी आपण विराम देऊ. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली. म्हणा सिंगल मिस्त्री म्हणा. तुका म्हणे घास, तुका म्हणे